सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। कठोपनिषद आणि त्याचा असणारा प्रथम जो असणारा अध्याय, त्यातली असणारी प्रथम वल्ली कालच्या आपण पाठाला पूर्ण केली. आणि दुसरी जी वल्ली आहे की ज्याच्यामध्ये आता काय ब्रह्मविद्येचा उपदेश करायचा आहे, ती द्वितीय असणारी वल्ली, त्याचा या ठिकाणी आता आरंभ होणार आहे. आणि म्हणून त्याच्यावर असणार सविस्तर, आता कालचा पाठ तुम्ही एकदा जे नव्हते त्यांनी एकदा पुन्हा संपूर्ण ऐकून घ्या. अतिशय व्यवस्थित सविस्तरपणे त्याचं त्या ठिकाणी विश्लेषण कालच्या पाठाचं, म्हणजे आता पुढच्या अनुषंगाने द्वितीय वल्लीच्या आरंभाने पुढे चालू होणारी जी ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्येच्या अनुषंगाने त्याचा असणारं व्यवस्थित विश्लेषण कालच्या पाठामध्ये संपूर्ण सांगितलेलं आहे. संपूर्ण त्याची असणारी प्रस्ताविका थोडक्यात द्वितीय वल्लीपासनं पुढे होणारं कठोपनिषद जे आहे, या संपूर्ण कठोपनिषदाची प्रस्तावना. पहिलं फक्त काय उपोद्घात आहे, कथा मात्र, आख्यायिका सांगितली त्या ठिकाणी आचार्याने. पहिलं जे काय आहे सगळ्या हे गोष्ट मात्र आहे, परंतु वास्तविक आता ब्रह्मविद्येचा आरंभ होणार आहे. आणि म्हणून त्याकरता म्हणून काल सांगितल्याप्रमाणे हे आता 4 शब्द आपल्या लक्षात राहिले पाहिजे. कोणतं? श्रेय, प्रेय, अभ्युदय आणि निश्रेयस. या 4 गोष्टी ज्यावेळेस आता आपल्या लक्षात राहतील, लक्षात येतील, त्यावेळेस आता हे पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या सुटत जातील. श्रेय म्हणजे विद्या, प्रेय म्हणजे अविद्या. श्रेय म्हणजे काय? विद्या म्हणजे कोणती? अध्यात्म विद्या. ती श्रेय शब्दाने या ठिकाणी घेतलेली आहे, कारण आता ते मंत्रामध्ये ते शब्द येणारे आहेत. प्रेय म्हणजे अविद्या, संसाराकडे घेऊन जाणारी विद्या, ब्रह्माकडे घेऊन जाणारी. अभ्युदय म्हणजे सांसारिक असणारी प्रगती, की मग हे पाहिजे ते पाहिजे, अमुक प्राप्ती केली, धन प्राप्त केलं, जमीन प्राप्त केली, सगळं जे आहे सांसारिक असणारी जी उन्नती आहे ती म्हणजे अभ्युदय. की त्याने आता छान, काही नव्हतं, अत्यंत गरीब होते, परंतु हा मुलगा चांगला निघाला, व्यवस्थित निघाला, त्यांनी काय त्यांची प्रगती झाली. आता काय त्यांनी गावात छान घर बांधलं, जमीन घेतली, अमुक केलं, हे सगळं काय, हे सगळी सांसारिक प्रगती. ही अपेक्षित आहे, अपेक्षित नाही आहे म्हणून नाही. मग काल सांगितलं धर्म, अर्थ आणि काम, हे पहिले 3 जे आहे, हे पहिले 3 कशामध्ये आले? सांसारिक प्रगतीमध्ये आले. आणि अभ्युदय म्हणजे सांसारिक प्रगती, आणि निश्रेयस म्हणजे मोक्ष मार्ग जो आहे त्या परमार्थाकडे, परमेश्वराकडे घेऊन जाणारा जो मार्ग आहे त्याला आपण म्हणतो शास्त्रीय भाषेमध्ये निश्रेयस. अभ्युदय आणि निश्रेयस हे 2 वाक्य, आणि श्रेय आणि प्रेय हे जे 4 शब्द आहे त्याचा आपल्याला अर्थ कळला की मग पुढचं सगळं आता जे व्याख्यान आहे किंवा पुढचे येणारे संपूर्ण उपनिषद आपल्याला सहजतेने लक्षात येईल. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? श्रेय आणि निश्रेयस. कशासाठी सांगतो? तर जे श्रेय आहे म्हणजे विद्या जी आहे ब्रह्मविद्या, आणि निश्रेयस म्हणजे मोक्ष जो आहे, जो विवेकी मनुष्य आहे त्या विवेकी मनुष्याने आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? श्रेय आणि निश्रेयस हा मार्ग घेतला पाहिजे, ना की
प्रेय आणि अभ्युदयाचा मार्ग. कारण प्रेय आणि अभ्युदयाचा जो मार्ग आहे, यद्यपि प्रगती आहे त्यामध्ये, परंतु हा सगळा जाऊन क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. यद्यपि सगळं आहे स्वर्गलोकादीपर्यंत सगळे जे काय असणारे सगळे भोग त्या ठिकाणी सगळं मिळणार आहे त्याला, परंतु हे सगळं कुठपर्यंत, जोपर्यंत अकाउंटला बॅलन्स आहे तोपर्यंत. आणि बॅलन्स एकदा संपला की क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात, बेग केवे आणि बेदुने चार. आणि इकडे गेल्यानंतर श्रेय आणि निश्चय असाकडे गेल्यानंतर मग पाढेच नाही आहेत. बेग केवे नको, बेदुने चार नको, काही पाढे नाही. यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. काही नाही तिथं, वाचा विचार काही त्याचं काही करू शकत नाही. त्याचं वर्णन सुद्धा वर्णनातीत आहे. आणि अशा प्रकारे असणारं जे श्रेय आहे, जे निश्रेयस आहे ते कोण? जो विवेक आहे, जो खरोखर. आता इथं काय आहे, हा नचिकेत विवेकी निघाला की सगळं मी तुला एवढं देतो, अमुक देतो, तमुक देतो, हे सगळं त्याला म्हटले यमराज. पहिल्या ह्याच्यामध्ये परीक्षाच घेतली त्याची, पण काही नको. योयम वरो गूढमनुप्रविष्टो न अन्यम तस्मान् नचिकेता वृणीते. की हे यमराज, तुम्ही मला हे सगळं जरी काय 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 देताय, हां, आता मला काही उपयोग नाही. कारण का? न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो लप्स्यामहे वित्तमद्राक्ष्म चेता. कितीही पैसा दिला तरी मनुष्य कधी पैशाने तृप्त होऊ शकत नाही. ते कसं आहे, अग्नीमध्ये जसं अधिकात अधिक आपण तूप घालू, मग काय होतं, अग्नीत अधिकात अधिक काय होतं, प्रज्वलित होत जातो. अगदी तसंच आहे. कितीही तुम्ही एवढं कमवलं अलग लक्षात, तरी काय अजून पाहिजे, अजून पाहिजे. जसा अग्नी मागत असतो, कितीही त्याच्यामध्ये ओतत राहा, तो अजून 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 करत असतो. तसंच आहे इथे सुद्धा. चहापेक्षा अधिक, चहापेक्षा अधिक, ह्यापेक्षा अधिक. आणि म्हणून याकरता म्हणून हे सगळं जे आहे कसं आहे, हे सगळं तेवढ्या पुरतं आहे. आणि म्हणून याकरता म्हणून या ठिकाणी नचिकेता काय म्हणतोय यमाला, की मला हे काही नको, जरी तुम्ही सगळं देत असला तरी मला काय पाहिजे, मी जी अध्यात्म विद्या सांगितली आहे, म्हणजे कोणती, श्रेय आणि निश्चय, असं त्याच्या अनुषंगाने मी जी ब्रह्मविद्या तुम्हाला मागत आहे तीच तुम्ही मला द्या, मला बाकी काही नको. अशा प्रकारची असणारी नचिकेताची परीक्षा झाल्यानंतर आता यमराजांना सुद्धा संतुष्ट झाले की उत्तम प्रकारचा शिष्य मिळाल्यानंतर कोणत्या गुरुला आनंद होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी यमराजांना सुद्धा अत्यंत आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या अनुषंगाने त्या आता पहिल्या असणाऱ्या मंत्राच्या द्वारे काय म्हणतात, द्वितीय वल्लीचा असणारा पहिला मंत्र यमराज आता काय म्हणले, अन्यच्छ्रेयो अन्यतय्य प्रेयस्ते उभे नानार्थे पुरुषगम सिनीतः तयश्रेय आददानस्य साधु भवति हि यथेर्थाद्यो प्रेयो वृणीते. काय म्हणतात या ठिकाणी, हे नचिकेता काय बरं, श्रेय आणि प्रेय आता सांगितल्याप्रमाणे. आता मी संपूर्ण व्याख्यान काल छानपैकी केलेलं आहे, अतिशय व्यवस्थित आणि अगदी सविस्तर केलेलं आहे. अगदी व्यवस्थित ते ऐकून घ्या. त्याच्या अनुषंगाने संपूर्ण वेदांताचं असणारं सारभूत व्याख्यान आहे का, म्हणून ते पुन्हा पुन्हा एकदा ऐका. म्हणजे ते एकदा ऐकल्यानंतर सगळा हा विषय अगदी सहजतेने आता काय होईल तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून अशा प्रकारे श्रेय आणि काय, प्रेय. श्रेय म्हणजे विद्या, प्रेय म्हणजे अविद्या. हे जे आहे दोन्ही काय, हे दोन्ही वेगवेगळी आहे. एक आहे काल सांगितल्याप्रमाणे दक्षिण उत्तर ध्रुव जसं आहे त्याप्रमाणे एक विद्या आहे आणि एक अविद्या आहे. हे दोन्ही वेगवेगळी आहे या दोन्ही. आणि त्याचं काय, दोन्हीही भिन्न प्रयोजनवाले. त्याचं प्रयोजन सुद्धा काय आहे, भिन्न आहे. एक काय होणार आहे, एक ब्रह्मविद ब्रह्मैव होती आणि एक क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. एक ब्रह्मपदालाच प्राप्त होणारा आहे आणि दुसरा पुनरपि जननम पुनरपि मरणम, जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येणारा दुसरा. अशा प्रकारे दोन्हींचं असणारं प्रयोजन काय आहे, दोन्हींचे प्रयोजन अत्यंत भिन्न असल्यामुळे एक पुरुषद्वारा एकत्र अनुष्ठान केल्यानंतर बंधन प्राप्त करतात. आणि त्यामुळे अशा अनुषंगाने कधीकधी अनेक वेळा अज्ञान अवस्थेमध्ये काल त्याच्यावर पण काल प्रकाश टाकला का, ज्ञान कर्म समुच्चयवाद आचार्यांचा असणारा पूर्वीचा जो वाद आहे
त्याला ज्ञान कर्म समुच्चयवाद असं म्हणतात. त्याच्यापूर्वी आजचे आचार्य. आणि ज्ञानकर्म समुच्चयाच्या अनुषंगाने म्हणजे कर्मसुद्धा करायचं, ज्ञानाची सुद्धा प्राप्ती करून घ्यायची. यदा औषधम मधूने संयुक्त, त्याला ते प्रमाण देतात की औषध जरी कडू असलं तरी ते मधु म्हणजे मधाबरोबर त्याचा आपण काय करतो, चाटण म्हणतो आपण त्याला, बरोबर, त्या मधाबरोबर संयुक्त करतो, एकत्रित करतो आणि ते घेतो. म्हणजे औषध कडू, मध गोड, परंतु तसं ते मधून संयुक्त केल्यानंतर ते घ्यायला सहजतापूर्वक ते घेतल्यानंतर जसं व्याधीनाश होते, आराम पडतो, तसं यद्यपि ज्ञान अत्यंत कठीण आहे, परंतु कर्माच्या अनुषंगाने घेतल्यानंतर ते सहजतया त्याची सिद्धी होते असं त्यांना म्हणायचं आहे. त्याला म्हणतात ज्ञान आणि कर्म समुच्चयवाद. त्यासाठी ते मधु आणि औषधाचं असणारं उदाहरण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते आम्हाला इथे आचार्यांना ते मान्य नाही, किंवा असणारी संपूर्ण जे आहे वेदांत परंपरेला ते मान्य नाही. ज्ञानादेव कैवल्यम हा सिद्धांत जो आहे, हा सिद्धांत ज्ञानानेच मोक्ष, हा सिद्धांत त्यांना परिपूर्ण आहे. म्हणजे अशा प्रकारे दोन्हीचं ज्ञान कर्म जे आहे, विद्या अविद्या आहे, या दोन्हीचं एकत्र अनुष्ठान केल्यानंतर काय होत आहे, अनुष्ठान केल्यानंतर ते काय बंधनालाच प्राप्त होत आहे. या दोघांचं एकत्रित अनुष्ठान केलं म्हणजे विद्या पण प्राप्त केली आणि कर्म करत राहिला. आणि या दोन्हीचं एकत्र अनुष्ठान केल्यानंतर काय होतंय, मग दोन्हीचं अनुष्ठान बंधनाला प्राप्त करणारा आहे. आणि म्हणून काय, जो याच्यापैकी मग आपल्याला काय केलं पाहिजे, जो साधक आहे त्याला या दोघींपैकी विचार केला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी पहिलं विवेक सांगितलं. विवेक आणि वैराग्य का, तर विवेक पाहिजे, काय करायचं आणि काय करायचं नाही, यातलं काय घ्यायचंय मला. मग पुढे आता तर उदाहरण आहे, जसं पाणी आणि दूध एकत्र केल्यानंतर हंस पक्षी काय करतो, त्यातलं दूध तेवढं ग्रहण करतो आणि पाणी सोडून देतो असं म्हणतात. की दोन्ही एकत्र केल्यानंतर नीर आणि क्षीर विवेक, त्याला त्या न्याय म्हणतात. नीर क्षीर विवेकेन, म्हणजे ज्याप्रमाणे दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर जो हंस पक्षी आहे, हा हंस त्यातलं फक्त काय दूध घेऊन पाणी सोडून देतो, त्याप्रमाणे येथे हे संपूर्ण जे दिसणारं जगत आणि त्याचा आधारभूत परमेश्वर, यातला काय आधार ग्रहण करायचा, परमेश्वराला ग्रहण करायचं. म्हणून संन्यासांना काय म्हणतात, परमहंस. त्यांना काय म्हणतात, हा हंस. जो क्षीर नीर विवेक करतो तो हंस, आणि जो जगत आणि ब्रह्म यांचा विवेक करतो तो परमहंस. म्हणून आपण म्हणतो परमहंस परिव्राजकाचार्य. संन्यासी जे आहेत त्यांच्यासाठी हा शब्द वापरला जातो, परमहंस परिव्राजकाचार्य. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणून काय केलं पाहिजे, मग आपण काय केलं पाहिजे, जो साधक आहे या साधकाने काय केलं पाहिजे, श्रेय जो मार्ग आहे, जो परमेश्वराकडे घेऊन जाणारा, देव पहावयासी गेलो तेथे देव होऊनी ठेलो, हा जो मार्ग आहे परमेश्वराकडे जाणारा मार्ग, त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. तो शुभ प्राप्त करून घेतो. तयो श्रेय अददानस्य साधू, तो श्रेय मार्ग आहे, तो काय शुभ प्राप्त करून देतो. आणि जो दुसरा प्रेय मार्ग आहे तो काय करतो, तो जो ग्रहण करतो तो काय करतो, भवती हीयते अर्थाद्यो प्रेयो वृणेतो हीयते. तो जो आहे तो प्रेय मार्ग ग्रहण करणारा आहे तो काय होतो, तो निश्चितपणे त्याचं हननच होतं. हनन म्हणजे तो पतितच होतो. प्रेय मार्ग ग्रहण करतो तो पुनरपि जननम पुनरपि मरणम या संसार चक्रामध्ये पुन्हा पुन्हा येतो आणि जातो. जो श्रेय मार्ग ग्रहण करतो ते जन्म आणि मृत्यूचं चक्र पार करून परमपरमेश्वर जो आहे त्या परमेश्वराशी एकरूप भावाने राहतो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हा पहिला उपदेश की कोणता मार्ग ग्रहण केला पाहिजे ते या ठिकाणी यमराज पहिल्यांदा नचिकेता आला त्या ठिकाणी की बाबा हे सगळं ठीक आहे तू म्हटलास, पण आता मी तुला सांगतो, आता आत्मविद्या आरंभ केली आणि आत्मविद्या आरंभ केल्यानंतर काय घेतलं पाहिजे. मग हे दोन मार्ग आहे, ह्या दोन रस्त्याने जायचं आहे. कर्मज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम.
भगवंत म्हणतात गीतेत किती दोनच मार्ग आहेत, एक ज्ञान मार्गेन आणि एक कर्म मार्गेन. यापैकी एका मार्गानेच आपल्याला जायचं आहे. तेच या ठिकाणी आता गीतेची असलेली आवृत्ती या ठिकाणी झाली. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचं असणारं आचार्यांचं भाष्य काय, आचार्यांचं असणारं भाष्य आरंभ करू. या ठिकाणी आचार्य म्हणतात अन्यत पृथगेव श्रेयः निःश्रेयसं तथा अन्यत उत तथा अन्यत उतैवापि च प्रेयः प्रियतरः अपि ते प्रेयश्रेयसी उभे नानार्थे भिन्न प्रयोजने सति पुरुषम अधिकृत्य वर्णाश्रमादि विशिष्टम स्नीतो पद्नादि ताभ्यां विद्या अविद्याभ्याम आत्मकर्तव्यता प्रयुज्यते सर्वः पुरुषः श्रेयः प्रेय सौहृद्य अभ्युदय अमृतार्थं पुरुषः प्रवर्तते. अतः श्रेयः प्रेयः प्रयोजन कर्तव्यतां ताभ्यां बद्धः इति उच्यते सर्व पुरुषः. अशा प्रकारे आचार्यांचं असणारं भाष्य, त्याचं असणारी व्याख्या. आचार्य काय म्हणतात, पहिल्या वल्लीमध्ये नचिकेत हा आत्मविद्येचा उपदेश करण्यास योग्य आहे की नाही याची परीक्षा करण्यासाठी त्याला अनेक वैषयिक सुखाचा प्रलोभन उत्पन्न केला. पहिल्या वल्लीमध्ये, पहिली जी आता वल्ली आहे या पहिल्या वल्लीमध्ये काय केलं, तो आला, त्यांनी सगळे प्रश्न केले आणि शेवटी हा प्रश्न केला अध्यात्मविद्या संबंधी. अशाच प्रकारे अध्यात्मविद्या संबंधी प्रश्न केल्यानंतर मग काय केलं, नचिकेत हा आत्मविद्येचा उपदेश करण्यास योग्य आहे का नाही आता याला उत्तर द्यायचंय. नचिकेताने प्रश्न केला आत्मविद्येसंबंधी, म्हणून आता काय नचिकेताला उत्तर द्यायचं. मग आता उत्तर देण्याकरिता हा नचिकेत त्या योग्यतेचा आहे का नाही हे पण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून परीक्षा करण्यासाठी त्याला अनेक वैषयिक सुखांचा प्रलोभ उत्पन्न केला व दुसरा वर मागण्यास सांगितला. त्याला अनेक प्रकारचा तुला अमुक देतो, 7 वर्षात आहे. यमराजांना काय वाटलं, सहज काम होईल. काय सांगताय, जशी लहान मुलं रडायला लागले की आपण सहज खेळणं बिळणं एखादं आणून दिलं की रडणं थांबतं, तसं या ठिकाणी नचिकेत अत्यंत लहान असल्यामुळे यमराजांना वाटलं सहज आपण काहीतरी याला दुसरं काहीतरी दुसरीकडे त्याचं चित्त काय करू, विचलित करू. मग तुला मी हे देतो, ते देतो, अमुक देतो, तो अमुक दे, हे सगळं देण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या काही नाही, हा म्हणतो मला जे विचारलं तेच सांग. म्हणून अशा प्रकारे वैषयिक सुखाचा प्रलोभ दाखवलं तरी सुद्धा त्यांनी ते घेतलं नाही आणि दुसरा वर मागण्यास सांगितलं. तथापि ते म्हणलं की आता हे नको मागू, ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं माग. आता ही विद्या प्राप्त करून काय होणार आहे असा प्रश्न पडतोच. आता आपण इतके वर्ष शिकतो आहोत, लौकिक काय होणार आहे का, लौकिक काही यातनं साध्य होत नाही जर पाहिलं तर. मग काय होणार आहे, यातनं आत्मसिद्धी होणार आहे, दुसरं काही होणार नाही. आणि मग अशा प्रकारे मग ह्या विद्येचा व्यावहारिक जे जीवन आहे, ब्रह्मविद्या प्राप्त केली, त्यांनी एवढं धन प्राप्त केलं, काही त्याचा उपयोग नाही. म्हणून अध्यात्मविद्या आपल्या संबंधीच, याने फक्त आपला दरे धात्मनात्मानम आत्मानमव साधये, आपला स्वतःचाच फक्त उद्धार होणार आहे, बाकी काही यातनं होणार नाही. आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव पुरात्मा. आपलाच आत्मा आपला काय बंधू सुद्धा आहे, मित्र सुद्धा आहे, आणि आपलाच आत्मा आपला शत्रू सुद्धा आहे म्हणतात. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी त्याला म्हणतात अरे हे असली काय विद्या मागतोयस, त्यापेक्षा काहीतरी दुसरा माग, दुसरा वर मागण्यास सांगितले. तथापि तो नचिकेत मोठा विवेकी असल्याने तो त्या विषयाच्या तावडीत सापडला नाही. हा यमराजापेक्षा अत्यंत चाणाक्ष हुशार होता. आणि म्हणून कितीही सगळी प्रलोभनं जरी दाखवली तरी नचिकेता त्या प्रलोभनामध्ये सापडला नाही. व मला दुसरा कोणताच वर मागायचा नाही, आत्मविद्येचाच उपदेश करा असं त्यांनी पुन्हा अत्यंत निक्षून सांगितलं. यमराजाला म्हणतात की मला बाकी काही नको, हे सगळं तुम्ही जे काय सांगतात हे देतो ते देतो, सगळं तुमचं जे आहे ते काय करा, तुमचं तुमच्याजवळच ठेवा, मला ते काही नको. मला काय करा, मला आत्मविद्येचाच उपदेश, जी आत्मविद्या आहे ना त्या आत्मविद्येचाच उपदेश मला करा, मला दुसरं काही नको. असं काय करतो, निक्षून सांगितलं. म्हणजे आपण मला हेच शिकवा, आता मला बाकी काही नको. अरे तुला हे शिकवतो ते शिकवतो, मला बाकी काही नको, मला हेच शिकवा.
असं काय केलं, निक्षून सांगितले. त्याचा तो निश्चय पाहून यमाला मोठा संतोष वाटला आणि अशा प्रकारे एवढा लहान मुलगा आणि दृढ झालाय, तरी बुद्धी व्यवसायात्मिका अत्यंत संन्यस्त झालेली आहे. की बस मला हेच म्हणतोय, दुसरं काही नको. जरी प्रलोभनं दाखवली ते त्याला बळी न पडता मला आत्मविद्याच प्राप्त करायची आहे असा दृढता पाहिजे, हातचा राखून नाही. परमार्थ ज्यावेळेस आपण पारमार्थिक रस्त्यावर येतो, साधना मार्गावर आपण येतो, त्यावेळेस काय झालं पाहिजे, साधना मार्गानंतर आला दृढ विश्वास, परमेश्वर आहे का नाही, संशय नाही. संशयात्मा विनश्यती. मग गीता म्हणते ज्याच्या मनामध्ये संशय निर्माण होतो तो काय स्वतःचा नाशच करून घेतो. मग संशय नाही पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे की बस परमात्मा आहे, परमेश्वरच प्राप्त करायचं आहे, दुसरं काही प्राप्त करायचं नाही. सगळीकडेच परमेश्वर आहे, वासुदेव सर्व महागीतेचा जो सिद्धांत आहे तो दृढ करायचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे यमाला सुद्धा बरं वाटलं की वा, की मी जे म्हणतोय त्याप्रमाणे या मुलामध्ये ते गुण आहेत, विवेक वैराग्य सगळं आहे. आणि म्हणून यमाला सुद्धा अत्यंत काय झालं, त्यामध्ये संतोष वाटला. नचिकेत हा लहान 7 वर्षाचा कुमार होता, तरी त्याचे धैर्य फार मोठे होते आणि म्हणून हा आत्मज्ञान सांगण्यास योग्य अधिकारी सत्शिष्य आहे अशी यमाची पूर्ण खात्री झाली. आणि म्हणून अशा प्रकारचे एवढा काय होता, 7 वर्षाचा, अत्यंत लहान, परंतु त्याचं धैर्य धीरता होती. हो, मला हेच शिकायचं, मला आत्मविद्याच प्राप्त करायची आहे, तेच मला सांगा. ते पाहून अरे वा म्हटले, छान छान सुंदर, एवढी याच्यामध्ये धैर्य असल्यामुळे हा आत्मज्ञान सांगण्यास योग्य अधिकारी सत्शिष्य आहे, काही हरकत नाही, हा योग्य शिष्य आहे. नाही एवढी सगळी प्रलोभनं दाखवली तरी ते काही नको मला म्हणतोय, मला आत्मविद्याच द्या. म्हणजे निश्चित याच्यामध्ये काय मुमुक्षुत्व आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, या सगळ्या ज्या अपेक्षित गोष्टी आहेत याच्यामध्ये असल्यामुळे हा काय त्यात भिन्नता जात नाही, त्या आत्मविद्येवरच येतात. म्हणा यमाला सुद्धा काय, गुरुला सुद्धा आनंद होतो सत्शिष्य मिळाल्यानंतर. गुरुला काय पाहिजे, गुरुला जे आपण शिकलेलो आहे ते योग्य सत्पात्री शिष्याला दिल्यानंतर जे ऋषी ऋण आहे त्याला ऋषी ऋण म्हणतात. कोणतं ऋण म्हणतात, ऋषी ऋण, गुरु ऋण, त्यांचा ज्यांच्याकडनं घेतलेला आहे त्यांचा आपल्यावर ऋण आहे. त्या काय करतो, ज्यावेळेस तो दुसऱ्या योग्य शिष्याला ते देतो त्यावेळेस काय त्यांचा असणारं ऋषी ऋण. कारण ही सगळी जी परंपरा ही ऋषी परंपरा आहे आपण म्हणतो, सगळी दोन्ही सांसारिक असेल किंवा संन्यासी असेल, दोन्ही परंपरा ऋषी परंपरेनेच येतात. म्हणून आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी सप्त ऋषींचं आपण पूजन करतो, बरोबर. आता परवा झालं कधी ऋषी पंचमी, परवाच्या दिवशी झाली गणपतीच्या दुसऱ्या दिवशी. मग काय केलं, सप्त ऋषींचं असणारं पूजन करतो, कारण का आपण सगळे जे आहे त्यांच्या परंपरेने. मग गोत्र सांगताना मग आपण तेच सांगतो, कश्यप, विश्वामित्र काय जे असेल ते सगळे सांसारिक असो किंवा पारमार्थिक असो, ते सगळे हे ऋषी परंपरेच्या अनुषंगानेच पुढे चाललेले असल्यामुळे त्यांचा असणारं ऋणाचं काय उत्तरदायी ज्यावेळी दुसऱ्याला तो विद्या देतो योग्य शिष्याला, तेव्हा ते ऋण काय असतं आपल्या आप. जसं एखादा कर्ज दिल्यानंतर ते सगळं नंतर फेडण्यासाठी त्याच्या हप्त्या असतील त्या असेल गोळा करून कसं देऊन पूर्ण होतो, तेव्हा तो रिकामा होतो. तसं गुरुकडून घेतलेली ही विद्या सत्शिष्याला एकदा दिला की तो आचार्य सुद्धा त्या ऋषी ऋणातून मुक्त होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे मग इथं अशा प्रकारे योग्य शिष्य मिळाला आता यमराजाला, म्हणून सत्शिष्य आहे अशी यमाची पूर्ण खात्री झाली. यासाठी प्रथम त्याने त्याची स्तुती केली. आणि म्हणून अशा प्रकारे आता मात्र यमाला जरा बरं वाटलं की काही हरकत नाही, हा सत्शिष्य मला प्राप्त झाला म्हणून त्याची काही केली स्तुती केली. सद्गुरूला सत्शिष्य मिळाला म्हणजे फार आनंद वाटतो. सद्गुरूला एकदा सत्शिष्य प्राप्त झाला की योग्य अधिकारी शिष्य मिळाला की मग गुरुला पण काय वाटतं, गुरुला पण बरं वाटतं की काही हरकत नाही, मला काय झालं अधिकारी शिष्य मला प्राप्त झाला म्हणजे त्याला पण आनंद वाटतो. अभ्युदय निश्चयाचं फल विभागणीमुळे विद्या व अविद्या यांचा होणारा विभाग पूर्वी दाखवला. आणि अभ्युदय आणि निश्चय असं मग अशी सांगितल्याप्रमाणे या दोनचा आहे, या दोन्ही काय श्रेय प्रय अभ्युदय निश्चय यांचा विभाग मागेच सांगितला आणि पूर्वी दाखवला. त्यापैकी निश्चय साधन जी फलविद्या त्याची इच्छा करणारा नचिकेत असे
जाणून त्याला उपदेश करण्यास प्रारंभ केला, त्यामध्ये अभ्युदय आणि निश्रेयस, निश्रेयसाची प्राप्ती तो म्हणतो मला पाहिजे, हो नचिकेत. आणि म्हणून अशा प्रकारे निश्रेयस साधनची फलविद्या जी आहे ती फलविद्या, तिचा इच्छा करणारा नचिकेत असे जाणून, म्हणजे याला निश्चितपणे तीच विद्या प्राप्त करून घ्यायची आहे, आत्मविद्या, हे जाणून काय त्याला उपदेश करण्यास प्रारंभ केला. प्रथम मंत्राचा अर्थ श्रेय म्हणजे निश्रेयस म्हणजे मोक्ष वेगळा आहे, त्याप्रमाणे प्रेय म्हणजे अत्यंत प्रिय असे, अभ्युदय म्हणजे वैषयिक सुख ते सुद्धा भिन्न आहे. म्हणजे श्रेय म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी, श्रेय म्हणजे निश्रेयस म्हणजे मोक्ष, श्रेय शब्दाने निश्रेयस शब्दाने मोक्ष ग्रहण करायचा हा भिन्न आहे. प्रेय शब्दाने अभ्युदय शब्दाने वैषयिक सुख म्हणजे विषयामध्ये असणारं सांसारिक सुख हा विषय भिन्न आहे. हे दोन्ही काय हे भिन्न आहे. फल वेगळे असल्याने त्याची साधने कर्म आणि विद्या सुद्धा भिन्न आहे. आणि अशा प्रकारे विषय भिन्न असल्यामुळे त्याची असणारी फल सुद्धा भिन्न आहे. इथं एकाकडे संसार प्राप्ती, एकाकडे ब्रह्मप्राप्ती, एक कार्यसिद्ध आहे, कार्यसिद्ध आहे. हे सगळ्या विषयाचं आता मागे विश्लेषण झालेलं. आणि म्हणजे अशा प्रकारे हे दोन्ही काय झालं, भिन्न भिन्न मार्ग असल्यामुळे या दोन्ही मार्गांची असणारी फळ एक पुनरावर्तते आणि एक पुनरा न आवर्तते. एक पुन्हा पुन्हा येणारा आहे आणि हा पुन्हा पुन्हा येणारा नाही, त्या पदालाच जाऊन प्राप्त होणारा आहे. अशा प्रकारे फलसुद्धा फलभिन्नता आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कर्म आणि विद्या भिन्न आहे. एक कर्माच्या द्वारे प्राप्त करायचं आहे, एक विद्येच्या द्वारे प्राप्त करायचं, म्हणून भिन्न आहे. नानार्थे दोन्हीचे साधन व फळ जरी वेगळे असले तरी विशिष्ट वर्णाश्रम असा अधिकारी एक पुरुष ते उभयविध आपले कर्तव्य आहे असे समजून त्याने बद्ध आहे. आणि म्हणून अशा प्रकारे दोन्हीचं फळ जरी भिन्न असलं तरी काय विशिष्ट असलं तरी हा संसारिक जो आहे हा संसारिक काय या दोन्हांनी बद्ध झालाय. त्याला वाटतं ज्ञान कर्म समुच्चयवाद बरा आहे, आपलं ज्ञान पण प्राप्त करू आणि कर्म पण करत राहू, कशाला उगीच कर्म त्याग करायचा. आणि मग अशा प्रकारे अज्ञान अवस्थेत अविवेकीमुळे या दोघांना एकत्रित करून सकाळी उपनिषदाचं ज्ञान घेईल, गीतेचं ज्ञान होईल, त्यानंतर काहीतरी दुसरं काम करेल, पुन्हा काहीतरी जप करेल, अशा प्रकारे सगळ्याची भेळ करून जो बसतो त्याने काय तो अशा प्रकारचा जे उभयविध आपले कर्तव्य असे समजून तो बद्ध राहत होतो. तो अशा प्रकारे दोघांना एकत्रित करतो, तो बद्ध होतो, म्हणजे पुन्हा पुन्हा या संसार चक्रामध्ये येतो, बद्ध होतो. म्हणजे त्या दोघांचेही त्याने अवश्य अनुष्ठान केले पाहिजे. ती दोन्ही साधने विद्या विद्या स्वरूप असल्याने एक एक पुरुषार्थ संबंधी आहे. आणि म्हणून तसं नाही. यद्यपि ही दोन्ही साधने विद्या अविद्या स्वरूप असल्यामुळे एक एक पुरुषार्थ संबंधी आहे, म्हणजे प्रत्येकाचा असणारा करता हा भिन्न आहे. एका पुरुषाने दोन्ही करू शकत नाही. एक तर विद्या तरी प्राप्त करून घे, आता संसार तरी प्राप्त करून घे. म्हणून काय संबंधी भिन्न आहे आणि म्हणून त्यांच्यात अत्यंत विरोध आहे. म्हणून या दोघांमध्ये विद्या अविद्या या दोघांमध्ये काय अत्यंत विरोध आहे. त्यापैकी एकाचा त्याग न करता एकाच पुरुषाने उभयांचे अनुष्ठान करणे अशक्य आहे. म्हणजे अशा प्रकारे एकाचा त्याग न करता दोघांचं उभय अनुष्ठान करणं अत्यंत अशक्य आहे. तथापि त्यापैकी अविद्यारूप जे प्रेय अभ्युदय त्याचा त्याग करून श्रेय म्हणजे मोक्षरूप जे फल त्याचा स्वीकार करतो, त्याचे सर्व प्रकारे कल्याण होते. आणि अशा प्रकारे मग दोघांपैकी काय घ्यायचं पाहिजे, तर दोघांपैकी जे प्रेय आहे अभ्युदय आहे त्याचा त्याग केला पाहिजे. म्हणजे सांसारिक जे कर्म आहे वैशेषिक सुखासाठी जे आपण कर्म करतो त्याचा त्याग करून पारमार्थिक सुखाकरता म्हणून जो श्रेय मोक्ष स्वरूप मार्ग आहे तो आपण काय केला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. श्रवण मनन निधिध्यासन आध्यात्मिक पारमार्थिक जो मार्ग आहे तो आपण काय केला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. आणि म्हणजे स्वीकार करतो त्याचे सर्व प्रकारे कल्याण होते. त्यामुळे आपल्याला खरोखर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, अशा प्रकारे जो कल्याणाचा मार्ग आहे जो श्रेयस्कर मार्ग आहे तोच आपण या दोन्हीमध्ये या दोघांमध्ये काय पाहिजे,
तर या दोघांमध्ये एक जे आहे मोक्ष जो मार्ग आहे हा मोक्ष मार्गच ग्रहण केला पाहिजे. आणि म्हणून जो पुरुष आपाततः सुंदर वाटणारे परिणामी दुःखकर जे अभ्युदय त्याचा स्वीकार करतो तो अदूरदर्शी मूढ. अलग लक्ष अशा प्रकारे. परंतु याच्यामध्ये जो अज्ञान अवस्थेमध्ये काय करतोय, कशाचा स्वीकार करतोय, दुःखकर जे अभ्युदय त्याचा स्वीकार करतो. सुंदर वाटणारे आपाता जो पुरुष आपात हा सुंदर वाटणार. संसार आपातात हा सुंदरच वाटतो पहिल्यांदा, सगळं बरं वाटतं सगळ्यात संसारामध्ये पहिल्यांदा. मग नंतर सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव. संसाराचं वर्णन केलं. यत्ताग्रे मृतोपम पहिल्यांदा छान वाटतं, नंतर विषमिव, नंतर विषच आहे. मग लक्षात येतं किती दुःख आहे, किती दुःख आहे. परंतु परमार्थ पहिल्यांदा विषमिव, पहिल्यांदा दुःख आहे परमार्थामध्ये प्राप्त करण्यासाठी. आणि एकदा परमेश्वर प्राप्त झाल्यानंतर सुखच सुख आहे, मग काहीच करायचं नाही. हा दोघांमध्ये ही भिन्नता आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जो पुरुष आपाततः सुंदर वाटणारा हा संसार पर परिणामी दुःखकार असा जो अभ्युदय त्याचा स्वीकार करणारा आहे असा अदूरदर्शी मूढ. तो दूरदर्शी नाही आहे, अदूरदर्शी, लांबपर्यंत पाहत नाही. काय काय लोकांना अशी सवय असते पायापुरतंच पाहायचं आणि मग मोठं आपलं नुकसान करून घ्यायचं. पायापुरतं नाही पाहता. संसार असो परमार्थ असो दोन्हीमध्ये दूरदृष्टी पाहिजे की काय केल्यानंतर काय होईल, काय केल्यानंतर काय होईल, या सगळ्याच्या परिणामाचा याचा त्याचा विचार करत पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून पारमार्थिक नित्याच्या निःश्रेय स्वरूप पुरुषार्थापासून सर्वता भ्रष्ट होतो. आणि अशा प्रकारे जो अशा प्रकारचा सांसारिक विषयांमध्ये लोप पावतो किंवा सांसारिक विषयांमध्ये लुप्त होतो, तो काय होतो, तो पुरुष सर्वथा जो परमपुरुषार्थ मोक्ष आहे त्या परमपुरुषार्थ मोक्षापासून वंचित राहतो. आणि काय होतो, मग ह्या संसार चक्रामध्येच तो अडकतो. म्हणून अशा प्रकारे मग आपल्याला विवेकी जो मनुष्य आहे त्या विवेकी मनुष्याने काय केला पाहिजे, जो श्रेयस मार्ग आहे, श्रेय मार्ग आहे, निश्चयच प्रकारे जो मार्ग आहे त्याचा ग्रहण करून प्रेय अभ्युदय प्राप्त करणारा जो मार्ग आहे त्याचा त्याग केला पाहिजे. असं या ठिकाणी पहिल्या मंत्राच्या द्वारे कोणता मार्ग दोघांपैकी घ्यायचा, कर्ममार्ग घ्यायचा का ज्ञानमार्ग घ्यायचा. मग कर्ममार्ग येणारा जाणारा, ज्ञानमार्ग घेऊन एकदाच जाणार. म्हणून त्याच्यामधला जो ज्ञानमार्ग आहे त्या ज्ञानमार्गाचाच आपण काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे. असा पहिल्या मंत्राच्या माध्यमातून नचिकेताला आता सांगतायत. हे असे दोन मार्ग आहे नचिकेता, हा मार्ग असा आहे, हा मार्ग असा आहे. कारण का आता तू जो मार्ग विचारला आहेस त्या मार्गाची स्तुती करण्याकरता हा मार्ग खरोखर आपण म्हणतो व्यवहारामध्ये सुद्धा आता जरा त्याच्याबरोबर दिसतो, आता जरा चांगल्या मार्गावर आलेला आहे वाटतं, म्हणतो ना व्यवहारामध्ये. जणेस याला त्रास दे, त्याला त्रास दे, अमुक दे, तमुक दे, सगळ्यांना त्रास करून भिडावून भंडावून सोडलेला. मग तो जर कधीतरी एखाद्या चांगल्या व्यक्तीबरोबर दिसला की आपण काय होतात, जरा चांगल्या मार्गाला लागले वाटतं, आता जरा सुधरा. तसंच की हे सगळा जो सांसारिक मार्ग सोडून ज्यावेळेस तो आध्यात्मिक सद्गुरूच्या अनुषंगाने जाईल मग त्यावेळेस काय झालं, तो सुधारला, तो आता योग्य मार्गाने जाईल आणि ते परमतत्व आहे ते जीवनामध्ये प्राप्त करेल. अशा प्रकारे त्या मार्गाची असणारी स्तुती या पहिल्या द्वितीय वल्लीच्या प्रथम मंत्रातून करून दुसरा असणारा मंत्र श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस्तौ संपरित्य विविनक्ति धीरः श्रेयो हि धीरो विप्रेयसो वृणीतो प्रेयो मंदो योगक्षेमाद् वृणीते. अशा प्रकारे दुसरा असणारा मंत्र त्याचा आता पुन्हा त्याचं असणारं विश्लेषण श्रेय आणि प्रेय मार्गाचं तृतीय मंत्रातून करून त्याचा विशेष असणारा अर्थ आता उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.